ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर लक्ष्मीबाई शेंडगे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे. तर काकू म्हणत होत्या गेली 18 ते 20 वर्ष झाली म्हणतात. मला आता काही एवढं लक्षात नाही, पण 18-20 वर्ष झाली म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आहे. आणि म्हणजे खूप वेळानंतर मला आईंचा मार्ग मिळाला म्हणतात त्या. मला आईंचा मार्ग मिळायला माझ्या वयाची 40शी आलेली होती म्हणतात. आणि तर खूप वेळानं मार्गात आलो आम्ही. आम्ही खूप जास्त शिकलेलो नाही, दोघंही नवरा-बायको म्हणतात. खूप वेळानं मार्गात आलो. पण आम्ही कधी मार्ग सोडला नाही म्हणतात हा. अ, आम्ही खूप खूप म्हणजे खूप मनापासून करत गेलो. का तर वयाची 40शी वगैरे ह्या दरम्यान 40शी उलटून गेलेली होती म्हणतात. आणि 42-43ची अशीन म्हणतात मी त्या त्या ज्यावेळेला मार्गामध्ये आले. आणि त्या वयात एक असं असतं की थोडंसं आयुष्याबद्दल थोडंसं कळायला लागते चांगल्या पद्धतीनं. म्हणजे एक 20शी-30शीच्या दरम्यान जे आपलं वागणं असतंय त्या पद्धतीचं वागणं राहत नाही म्हणतात. आयुष्याचे बरेच खाचखळगे वगैरे समजलेले असतात. आणि मग अशा ह्याच्यामध्ये आपण मार्गामध्ये आलो. तर तो मार्ग सुटत नाही म्हणतात. का तर आपल्याला आयुष्य बरचसंच कळलेलं असतंय आणि त्यामुळं हेच खरं आहे. बाकी सगळं व्यर्थ आहे, हे समजायला लागतंय. बऱ्याच जणांना म्हणजे हे मी म्हणाले, बऱ्याच जणांना आयुष्य गेलं तरी कळत नाही. म्हणजे ती पण सद्गुरूंचीच इच्छा असायला लागते, की आपण बऱ्याच वर्षांनी सुद्धा मार्गात येऊ किंवा आपल्यात काहीतरी बदल होईल. का तर मी आज बघते म्हणजे आता बऱ्याच जणांचे कॉल घेते, बऱ्याच जणांवर फोनवर बोलते. तर ना मी तर हे म्हणेन, की अरे हे लोकं एवढी मोठी झालेत, तरी पण अजून पण ह्यांना कसं काही समजत नाही. अजून पण हे त्याच ह्याच्यामध्ये कसे आहेत. आता आजूबाजूला पण बघतोय आपण किंवा मी आता ह्या YouTubeच्या माध्यमातून बऱ्याच जणांबरोबर मग तर अनुभव सांगण्यासाठी येतायत तर येतायतच कॉल मला. पण तुम्हाला सांगू इतर विषयांवरही प्रॉब्लेम्स असं वाटतंय बऱ्याच जणांनी, की काहीतरी हिच्याशी प्रॉब्लेम शेअर करावा. पण मी तुम्हाला सांगेन माझ्याशी प्रॉब्लेम शेअर केला, मी माझ्या बुद्धीच्या कृतीनुसार तुम्हाला हे करणार आणि हां, त्याच्यासाठी पण मी हे नंतर सांगेन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सांगू बऱ्याच जणांचे असे आले कॉल, की जे आहेत वयामध्ये म्हणजे एक 15, 20, 30 पर्यंतचे जे आहेत, त्यांचं पण वागणं आपण समजू शकतोय. पण एक-एक मी आता तुम्हाला सांगू रिसेंटली एक 53-54 वर्षाचे असतील ते काका. तर त्यांनी कॉल केलेला होता. अ, अजूनही इतकं वय झालं तरी आपण का नाही हे करू शकत? म्हणजे आयुष्याचं हेच नाही समजलेलं. अजून पण आयुष्याचं गणित काही समजलेलंच नाहीये. अशा पद्धतीचं पण असतंय. हे 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 व्हायला पहिल्यांदा अध्यात्म पण नसते आयुष्यामध्ये आणि आयुष्यात बऱ्याच अशा घटना घडतात, की जेणेकरून ज्यामुळं ते चांगल्या गोष्टींपासून लांब-लांब होत जातात आणि मग ते कुठेतरी विचारसरणी पण तशाच पद्धतीची होत जाते. सगळ्याच गोष्टी बिघडत जातात. असं कुठेतरी होतंय. मी माझ्या पद्धतीनुसार त्यांना समजवण्याचा पण प्रयत्न केला काकांना. माहीत नाही आता त्यांना कितपत ते समजलंय. पण असं होतंय म्हणजे आता त्या काकू बोलल्या म्हणून मी म्हणायला लागले, की 40 वर्षानंतर आपल्याला चांगलं कळायला लागतंय आयुष्याबद्दल व्यवस्थित आपण हे करायला लागतो, असं त्या बोलत होत्या. खाचखळगे आयुष्यातले कळलेले असतात, त्यामुळे माणूस सुधारतंय असं म्हणत होत्या. पण हे ना सुधारणं वगैरे मला वाटतं, की काही-काहीच लोकांचं होऊ शकतंय. बरेच लोकं अजूनही जे अध्यात्मात आलेले आहेत, मेन म्हणजे जे अध्यात्मात आलेले आहेत अ, आणि थोडंसं संस्कारांवर पण डिपेंड असतंय.
आजूबाजूच्या कुठल्या वातावरणात तुम्ही वाढताय किंवा कुठली तुमची संगत आहे, त्या संगतीवर खूप तुमचं वागणं डिपेंड राहते. तुमच्या संस्कारांवर डिपेंड राहते वागणं. ह्या पण गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. तर त्या म्हणल्या म्हणून मी हे सांगितलं तुम्हाला. तर त्या म्हणत होत्या, की त्या वेळेपर्यंत म्हणतात मुलं शिकायला लागलेली होती. मुलांचे प्रॉब्लेम्स, सासू-सासऱ्यांचे प्रॉब्लेम्स, नवऱ्याच्या तब्येतीचे प्रॉब्लेम्स, हे सगळे असल्यामुळं खूप मन असं अस्वस्थ व्हायचं. एक आधार म्हणून आईंकडे बघायला सुरुवात केलेली होती म्हणतात मार्गात आल्यानंतर. आणि तो आधार खूप लवकर आईने दिला. म्हणजे अगदी वर्षभराच्या आत मला खूप चांगल्या प्रचिती आल्या म्हणतात. मग ते कुठेतरी आधीचे पूर्वपुण्य असणार, की लगेच मार्गात आलो आणि लगेच हे होतं. हां, अडचणी आल्या म्हणतात, त्या प्रॉब्लेम्स आले, नाही असं नाही. पण एक वर्षाच्या आतच मला खूप चांगली प्रचिती आली म्हणतात. म्हणजे सासूबाई सारख्या, सासू-सासऱ्यांचं ते दवाखाना वगैरे सारखा असायचा. सासूबाई तुम्हाला सांगू सगळेच जणच असं म्हणायचे म्हणतात. म्हणजे यातनं काही मला वाईट हे करायचं नाहीये म्हणतात. पण होतं सासूबाईंच्या दवाखान्यानं म्हणतात, आमची परिस्थिती इतकी वाईट झालेली होती म्हणतात. त्या सारखं पडायच्या म्हणतात. कुठं ना कुठं सारखं पडायच्या आणि म्हणजे रक्तस्राव झाला बऱ्याच वेळेला, डोकं हे झालं, दवाखाने केले. त्यांना कुठं एकट्याला सोडण्याचं हेच नव्हतं आणि वय झालं की माणसं कशी जरा हट्टीपणा करतात ना, तर त्या तशा करायच्या म्हणतात, ऐकायच्या नाहीत, चोरूनच जायच्या घराच्या बाहेर वगैरे असे प्रकार करायच्या म्हणतात. आणि बऱ्याच वेळेला त्या पडल्या, बऱ्याच वेळेला ऑपरेशन्स झाले त्यांचे आणि त्यामुळं मग खूप म्हणतात माझे मिस्टर हे झालेले होते म्हणतात परिस्थितीनं आणि त्यात म्हणतात मिस्टरांचं पण मग सारखं ओझ्याची कामं करायचे म्हणतात. ते सांगू नका बोलत होत्या म्हटल्या म्हणजे त्यांनी काय करतात सांगा, पण त्यांचं काम ओझ्याचं होतं. तर त्यामुळं मग त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला होता. ते पण आजारी पडायला लागलेले होते म्हणतात. असं सगळे आणि मुलं शिकत होती. आणि मुलं पण ना मग त्यांच्या कुठल्या गरजा अपूर्ण राहायला लागल्या, की ते उलटं-सुलटं बोलायचे म्हणतात. का तर माझ्या नंदेचं वगैरे खूप चांगलं होतं आणि बोलायला ना सगळेजण तयार असतात त्या म्हणत होत्या. पण जबाबदारी घ्यायला कोण तयार नसते. हां, प्रॉपर्टीमधले हिस्से सगळ्यांना पाहिजे असतात हे त्या बोलत होत्या. प्रॉपर्टीमधले हिस्से सगळ्यांना पाहिजे असतात. पण आई-वडिलांसाठी ज्यावेळेला मुलगी म्हणून आपण पण काहीतरी करायची जबाबदारी येते, त्यावेळेला खऱ्याच अर्थानं आपण पण जबाबदारी घेतली, तर भावाकडे आपण प्रॉपर्टी मागू शकतोय आई-वडिलांची. हे बऱ्याच भगिनींना पण नाही समजत म्हणतात. हां, आई-वडिलांची जर परिस्थिती खराब आहे, भावाची परिस्थिती खराब आहे, तर त्यावेळेला तुम्ही भावाला तेवढा सपोर्ट केला, भावाला तेवढं आई-वडिलांसाठी पैसे पाठवले किंवा आई-वडिलांच्या दवाखान्यासाठी पैसे पाठवले. एवढा सपोर्ट जरी भावाला केला, तरी तुम्हाला पूर्ण अधिकार आहे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा. पण तुम्ही फक्त माहेरी येणार भावाच्या जीवावरती हे त्यांचे आहे. त्यांनी जे बोलतायत ते मी सांगायला लागले. भावाच्या जीवावरती तुम्ही खाणार, आई-वडिलांनी किंवा उधारी किंवा काही कर्ज काढून तुमचे सणवार साजरे करायचे आणि आपल्या आई-वडिलांची परिस्थिती नाही हे डोळ्याला दिसून सुद्धा तुम्ही तिकडे एवढे श्रीमंत असताना सुद्धा जर तुम्ही येऊन आई-वडिलांना त्रास देत असाल, भावाला त्रास देत असाल किंवा त्यांच्याकडूनच घेऊन जात असाल आणि आपली फक्त मोठेपणा म्हणजे श्रीमंतीचं दाखवत असाल, तर तुम्ही हक्कदार नाही आहे त्या आई-वडिलांच्या काही जे पण काही असेल त्याच्यातल्या प्रॉपर्टी मागण्याचा हकदार अशा मुली नाही आहेत, असं त्या बोलत होत्या. तर मला पण कुठेतरी त्यांचं बरोबर वाटलं. चुकीचं काहीच नाही आहे. हे अगदी योग्य आहे. जर मुलींनी पण तेवढ्याच पद्धतीने आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. आई-वडिलांना जे काही नाही लागतंय, भले तुम्ही फिजिकली येऊन तुम्ही त्यांची नाही सेवा करू शकला तुमच्या घरातून, पण तुम्ही पैसे पाठवले पाहिजेत किंवा कधीतरी येऊन आई-वडिलांना दवाखाना हे ते तुम्ही त्या पण गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत आणि
दिलं पाहिजेत पैसे वगैरे. आई-वडिलांची किंवा भावाची परिस्थिती जर हे असेल, तर निदान आपण त्रास नाही तरी दिला पाहिजे आणि त्याच्यात आपण काही हक्क पण नाही मागितला पाहिजे, काय थोडंफार त्यांचं असेल तर. थोडीफार शेती होती म्हणतात, त्याच्यात पण हक्क मागण्यासाठी वगैरे माझी नणंद हे होते. पण हे नव्हतं की परिस्थिती कशी आहे भावाची. आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं खूप त्रास होता म्हणतात. खूप म्हणजे खूप मानसिक त्रास आणि अ, इकडं माझ्या मुलांनाही शिकवलं जायचं म्हणतात. काय तुझे आई-वडील असे, काय तुझे आई-वडील तसे, हे ते. अ, सासू-सासऱ्यांना ह्या गोष्टी कळत होत्या म्हणतात. वय झालेलं होतं त्यांचं, त्यांच्याच आजारानं ते बेजार झालेले होते. त्यांना कुठं हे सांगत बसणार. तर आणि सासूबाई काही ऐकायच्या नाहीत म्हणतात. खूप त्रास द्यायच्या म्हणतात. कुठेतरी जायच्या सारखं निघून, चुकून म्हणजे चोरून आणि कुठेतरी पडून यायच्या, हे व्हायचं. म्हणजे घराला ना असं चारी बाजूंनी आम्ही वेढ्यात असल्यासारखं होतो म्हणतात. कुठनं मार्ग मार्ग एकच पैसा मिळवण्याचा, अ, आणि हजार मार्ग तो पैसा जाण्याचा आणि जाणार ते फक्त दवाखान्यात, असं ते काम चालू होतं म्हणतात. आणि अशा ह्याच्यामध्ये आईंचं म्हणजे मला मार्ग सापडला म्हणतात. एक आमच्या इथं भाजीवाल्या यायच्या आणि त्या म्हणजे भाजीवाल्या बसायच्या. त्या भाजीवाल्यांकडनं मला हे कळलेलं होतं म्हणतात, की आईंचं पण असं काहीतरी आहे वगैरे. अ, एवढं काही जास्ती माहिती नव्हतं म्हणतात. त्यांना पण एवढं काही माहिती नव्हतं म्हणतात. पण त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणतात, की असं-असं इथं-इथं भजन चालतंय, तिथं बघा जरा तर काहीतरी विचारून. म्हणजे त्यांना असं वाटलं, की तिथं काहीतरी विचारून बघा. काही असं अ, काय उपाय वगैरे. तर तिथं बघा काहीतरी विचारून वगैरे असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. आणि मी एकदा गेले म्हणतात, त्याच उद्देशाने गेलेले होते. खूप त्रास व्हायला लागल्यावर गेले होते. आणि मग कळलं, की अरे इथं तर फक्त भजन होतं. इथं काही बाकीच्या अशा काही गोष्टी नाही आहेत, की आपण काहीतरी उपाय विचारायला जायचंय किंवा काय उपाय हे असलं काही इथं नाहीये प्रकार. आणि घरात पण एवढंसं काही देवधर्म नव्हता म्हणतात. काय आपले सणवार हे ते एवढंच. पण ना तिथं ज्या ताई होत्या म्हणतात, शोभा नाव होतं म्हणतात त्यांचं. तर त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणतात, की इथं असं उपाय काहीच नाही आहेत. आ आ असं आपल्याकडे उपाय काही नाहीत. पण हा आईंचा अंगारा न्या, आणि ओम नमः शिवाय म्हणत हा अंगारा सगळ्यांच्या जेवणामध्ये वगैरे घाला. आजारी आहेत तर जेवणामध्ये वगैरे अंगारा घाला. तुम्हीही खा आणि येत जा भजनाला. भजनाला या. भजनाला ज्या वेळेला याल, त्यावेळेला आम्ही नाही, आई मार्ग काढतील. अ, इथं भजनानं सगळे प्रॉब्लेम सगळ्यांचे सॉल्व्ह झालेले आहेत. शोभाताई मला त्यावेळेला बोललेल्या होत्या म्हणतात त्या, की भजनानं सगळं. तर मला असं येताना वाटायला लागलं, भजनानं असं नुसतं आता काय व्हायचं आणि कधी भजन करायचं आणि किती किती एवढा वेळ तिथं कोण जाऊन बसायचं, हे माझ्या मनात. तरी पण आल्यानंतर त्यांनी त्या अंगाऱ्याची पुडी दिली म्हणून मी काय केलं म्हणतात, अंगारा रात्रीच्या जेवणामध्ये घातला, सगळ्यांच्याच जेवणामध्ये घातला आणि मग आम्ही झोपलो म्हणतात सगळेजण. झोपल्यावर माझे मिस्टर ना हॉलमध्ये झोपायचे म्हणतात. रात्री 11:30 नंतर, पावणे 12 नंतर ते यायचे बाहेर आणि हॉलमध्ये झोपायचे. त्याला कारण पण होतं म्हणतात. सासूबाई माझ्या रात्रीच्याच उठायच्या आणि म्हणजे त्यांच्या कुठेतरी डोक्यावरतीच थोडंसं हे झाल्यासारखं झालं आणि रात्रीचं दार उघडून त्या बाहेर जायच्या म्हणतात आणि कुठेतरी पडायच्या वगैरे असं हे बरेच म्हणजे रोजच्या रोज तसं ते प्रकरण चालू होतं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेला मी आईंचं हे करायला गेले होते त्याच्या आधी 6 महिने सलग हा प्रकार. मग त्यामुळं मिस्टरांची माझ्या झोप पण नीट व्हायची नाही म्हणतात. बरं सासऱ्यांना सांगावं तर सासरे पण तसेच, ते पण आजारीच. त्यांना तर काय सांगणार? म्हणून माझे मिस्टरच झोपायचे म्हणतात. मुलांना काय सांगितलं तर मुलं पण ऐकायची नाहीत. सगळ्याच कुणाचाच कुणाला ताळमेळ नसल्यासारखा घरामध्ये होता म्हणतात. आणि मग रात्रीचं ते झोपायचं माझे मिस्टर, त्यांची झोप व्हायची नाही, पाठ दुखायची, त्यांचं कंबर दुखायची, खूप त्यांना त्रास व्हायचा म्हणतात. पण पर्याय नसायचा, आई उठून जाते म्हणून. आणि
तुम्हाला सांगू म्हणतात माझे मिस्टर असे काठी घेऊन झोपायचे. का तर म्हणजे आई समजा आले, जरा कडीचा आवाज झाला, की ते लगेच जागे झाले. एकदम जोरात काठी वगैरे वाजवली, की ती परत जायची घाबरून आतमध्ये. असं ते हे व्हायचं म्हणतात. आणि मग ते ते झाल्यानंतर तसं हे चालू होतं म्हणतात. आणि ज्या दिवशी अंगारा मी घातला म्हणतात जेवणामध्ये, आणि ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणलं आणि म्हटलं तुमच्यामुळं काहीतरी त्यावेळेला काही आईंचं काहीच माहीत नव्हतं म्हणतात ना, तुमच्यामुळं काहीतरी फरक पडू दे आणि मी तुमची सेवा करीन आयुष्यभर. तुमचं काय जे असेल भजन, पूजन काय असेल ते करेन, पण ह्या घरावरची संकटं टळू देत. मला माहिती नव्हतं म्हणतात इतक्या लवकर आई, का तर माझी संकटच एवढी होती, की आईंना वाटलं असं माझी दया कीवाली असेल म्हणतात. आणि काय मला यातनं काहीतरी मार्ग दाखवा आणि मी करेन तुमचं काय जे असेल ते करेन, पण हे सगळे प्रॉब्लेममधनं सॉल्व्ह होऊ दे, असं ते मी बोलले म्हणतात. आणि त्या दिवशी रात्री झोपल्यानंतर सगळे एवढे गाढ झोपले होते म्हणतात. माझ्या सासूबाई पण उठल्या नाहीत. माझ्या मिस्टरांना जागच आली नाही म्हणतात रात्रभर. आम्ही पण अगदी व्यवस्थित झोपलोय. आणि पहाटे-पहाटे माझे सासरे एवढ्या जोरजोरात खोकलायचे म्हणतात, की त्यांच्या खोकल्यानंच निम्मी झोप जायची म्हणतात. आणि त्यांना पहाटे-पहाटे थंडीच्या ह्यानं इतके खोकलायचे, इतके खोकलायचे. ते मग उठायचे, काढा करून द्या, हे करून द्या, हेच माझं चाललेलं असायचं म्हणतात. आणि त्या दिवशी म्हणतात 6 वाजले पहाटे, तरी कोण उठलं नाही. सासरे एकदाही खोकलले नाहीत, मिस्टर पण गाढ झोपलेत आणि 6 वाजता अचानक मलाच जाग आली आणि असं अचानक जाग आल्यानंतर मला असं वाटलं म्हणतात, "अरे बापरे! किती महिन्यांनी आपण इतकं असं एवढं झोपलोय. सगळे काय कसे असे मेल्यासारखे झोपलेत," असं मला वाटलं. आणि मी नाहीतर माझे मिस्टर 5च्या आधीच ते सासऱ्यांच्या खोकल्याने ते पण उठलेले असायचे. मी पण उठलेली असायची म्हणतात. बघितलं तर मिस्टर पण माझे अगदी व्यवस्थित झोपलेले म्हणतात. आणि मग मीच त्यांना हलवून जागं केलं. तर पहिला शब्द त्यांच्या तोंडात होता. म्हणला त्याने म्हणजे त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता आणि मी वेगळं हे केलं. मला म्हटले, "काय झोप लागल्या किती महिन्यांनी आज इतकी चांगली? जेवणात काय मिसळलं होतंस?" हे अचानक त्यांच्या तोंडून गेलं. म्हणजे त्यांना वेगळ्या उद्देशाने, की असं झोप लागल्या, जेवणात काय झोपेचं घातलंय काय? असं त्यांना म्हणायचं होतं. आणि मी एकदम दचकले म्हणतात. जेवणात काय घातलं होतं असं बोलल्यानंतर. आणि मी म्हणजे दचकले पण आणि मला एकदम आईंची आठवण पण झाली. त्या अंगाऱ्याची आठवण पण झाली. आणि मी पण बोलले, "अहो, मी पण आज किती 6 वाजले आज आणि काय हे बाबा खोकलले नाहीत, काही नाहीत आज." "होय, हे खोकलले नाहीत, काही नाहीत." "आई बघ." आणि जाऊन बघते तर सासूबाई पण झोपलेत माझ्या. हे कितीतरी महिन्यानंतर हा प्रकार म्हणजे हे असं नाही, हे काहीतरी असं हे आईंचीच कृपा होती म्हणतात. हे आईंचंच होतं म्हणतात. ह्यात कुठंही मी काहीही दुसऱ्या गोष्टी कुठल्याच गोष्टींचा हे नाही, की मी दुसरं काहीतरी स्वयंपाक बनवलेला होता किंवा काय असं काहीच नाही म्हणतात. आणि मग म्हणतात मला कुठेतरी असं एक आशेचा किरण म्हणतो ना आपण, तो दिसायला लागला म्हणतात. मी ना गेले किचनजवळ आणि काही आईंचा फोटो माहीत नाही. आईंचं काहीच माहीत नाही. मी म्हटलं, "तुम्ही जे केले ना त्याच्यासाठी खूप धन्यवाद आणि असंच दिवसभर असंच रोज रात्रभर सगळ्यांना चांगली झोप लागू दे, माझ्या मिस्टरांची तब्येत व्यवस्थित होऊ दे वगैरे." असं मी बोलले म्हणतात आईंना. आणि ना तुम्हाला सांगू त्या दिवशी परत मग तिथं ना आठवड्यातून मंदिरमध्ये म्हणतात आठवड्यातून 3 वेळा भजन असायचं. म्हणजे तिथंच मंदिर होतं घराशेजारीच शोभाताईंच्या. आणि मग मला तसं झाल्यानंतर मग मी त्यांच्या इकडे गेले. परत गेले म्हणतात त्याच टाईममध्ये. आणि गेल्यानंतर म्हणतात त्या दिवशी भजन नव्हतं. तर भजन फक्त सोमवारी, गुरुवारी आणि रविवारी 3 वारी असायचं म्हणतात. आणि भजन नव्हतं. मग मी म्हटलं, "अहो आणि ना अंगाऱ्यानं फार चांगली झोप लागली हो माझ्या सासूबाईंना." ते असं मी बोलले म्हणतात. आणि त्यांनी म्हटले, की "आज भजन तर नाही आहे, पण तुम्ही आईंना नमस्कार करा आणि मी देते तुम्हाला अंगारा."
आणि त्यांनी मंदिर उघडलं म्हणतात माझ्यासाठी. आणि अंगारा दिला, चांगला असा डबीभर अंगारा दिला म्हणला म्हणतात त्या. आणि दिला आणि मिक्स करा जेवणामधून, ओम नमः शिवाय म्हणा. 11 वेळा ओम नमः शिवाय मी त्या दिवशी म्हणून तो अंगारा हे केलेला होता म्हणतात. आणि नामस्मरण करा. आणि या गुरुवारी वगैरे, सोमवारी आणि रविवारी सकाळी बालोपासना पण असते, संध्याकाळी भजन पण असते रविवारी, आणि या तुम्ही, असं त्यांनी मला सांगितलं म्हणतात. तर मी म्हटलं मी नक्की येईन, माझ्या इच्छा तेवढ्या पूर्ण करू देत. तर आईंना प्रार्थना करा. मग नंतर मला कळलं की ह्यांना आई म्हणतात. तर मी बोलले म्हणतात त्यावेळेला की आई, आणि माझ्या इच्छा तेवढ्या पूर्ण करा. माझ्या घरातले आजारपण बंद होऊ देत. माझ्या घरातल्या व्यक्ती निरोगी राहू देत. मुलं ऐकू देत. परिवार जे तुम्ही जे असेल पैसा ते परिवारात पुरवठी येऊ दे. असं मी आईंशी बोलले म्हणतात. आणि मंदिरातून बाहेर पडले म्हणतात. आणि तिथून आले म्हणतात. घरी आल्यानंतर त्या दिवशी बरोबर अजून येऊन हे चालले तोपर्यंत कळलं की मुलं शोधायला गेलेत, आमच्या सासूबाई कुठेतरी गेल्या. झालं माझं इतकं असं मन म्हणजे कुठंतरी हे झालेलं होतं, फ्रेश झालेलं होतं. तर ते मन आणि परत हे झालं. आणि मुलांना पाठवलेलं होतं शोधायला माझ्या सासऱ्यांनी. आणि झालं, मी पण ठेवला तो अंगारा देवाजवळ आणि मी परत त्यांना शोधायला गेले. तोपर्यंत माझ्या सासूबाई पडलेल्या होत्या, खूप लागलेलं होतं. परत आणि दवाखान्यात, परत त्यांना दवाखान्यात नेऊन परत आणि त्यांना उलटं-सुलटं बोलताच येत नव्हतं म्हणतात. काहीतरी त्यांचं स्वतःच्या ह्याच्यावर नियंत्रणच नव्हतं. आणि मग तिथून आणलं म्हणतात. परत मी दवाखान्यातून पट्टी-बिट्टी करून आणली. तिथं सगळं उधारी म्हणतात. का तर सारखंच हे अशी प्रकरणं. आणि तिथून आले आणि त्या दिवशी ते डॉक्टरसुद्धा बोलले म्हणतात, "किती तुमच्यात हे आणि किती उधारीन, किती हे." असं ते बोलले. आणि मी ना रडत आले म्हणतात सासूबाईंना घेऊन त्या दिवशी. येताना खूप रडत आले म्हणतात. आणि बडबडले. म्हटलं मी त्यांना म्हटलं, "किती त्या मुलाला त्रास द्यायचा, किती त्या सुनेला त्रास द्यायचा, काय आम्हाला मारूनच तुम्ही मरा." असं मी बोलले म्हणतात त्यांना. आणि आले नंतर त्यांना बसवलं. नंतर चहा वगैरे केला आणि त्या चहामध्ये अंगारा घातला. आणि ना मी आईंना बोलले, का माहीत नाही म्हणतात, पण माझ्या तोंडून गेलं आणि खूप त्रास होत होता. ह्यांना एकतर नीट करा, नाहीतर ह्यांना एकतर उचला. असं मी बोलले म्हणतात. मला आता सहन होईना झालंय. का तर म्हणतात माणसाची एक लिमिट असते की सहन करण्याची. ती पूर्ण माझं हे झालेलं होतं म्हणतात. आणि असं वाटायला लागलं की रात्रीचं तेवढं हे झालं, पण आणि आहे तसं असं झालं. काय माहिती काय ह्यांना तर काय होणार आहे का नाही, म्हणजे त्याच्यावर पण शंका आल्यासारखी. का तर परिस्थितीच अशी होती म्हणतात. तरी पण मी नंतर माफी मागितली. मला असं वाटतंय तर मला माफ करा, पण हे करा. परत मी ओम नमः शिवाय म्हणून चहामध्ये सासऱ्यांच्या वगैरे ते घातलं म्हणतात. आणि घातलं आणि सासूबाईंना चहा वगैरे दिला म्हणतात. त्यांना दिला, मुलांना दिला, मी पण घेतला. सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये घालत होते. सगळ्यांच्याच बुद्धीत काहीतरी फरक पडू दे म्हणून. तुम्हाला सांगू म्हणतात हे अंगाऱ्याचं माझं जवळ-जवळ 7-8 दिवस चालू होतं म्हणतात अंगाऱ्याचं हे प्रकरण. तर तुम्हाला सांगू, जसं मी अंगारा घालत होते, 7व्या दिवशी माझ्या सासूबाई एकदा बाहेर गेलेल्या होत्या. आणि हां, ते 7 दिवस अजिबात रात्रीचं उठल्या नाहीत म्हणतात त्या. अजिबात म्हणजे अजिबात उठल्या नाहीत म्हणतात. आणि सासरे एक 2-3 दिवसमध्ये गेले की थोडंसं उठत होते पहाटेचं वगैरे. पण रोज आम्ही 6ला उठत होतो म्हणतात. त्याच्या आधी 4 वाजल्यापासून ते सुरूच. नुसतं घरात असे सारखे कुटाणे. हां, ह्याचा काढा करून द्या, हे गेलं का बघा, ते असं. आणि मुलांकडे तर लक्षच नाही आमचं. असं ते चाललेलं होतं म्हणतात. आणि ते हे झालं म्हणतात. आणि 7व्या दिवशी माझ्या सासूबाई न सांगताच बाहेर पडल्या म्हणतात. आणि उन्हाचंच बाहेर पडल्या म्हणतात. कधीच त्या उन्हात जात नव्हत्या म्हणतात. कधीच उन्हात जात नव्हत्या. असं संध्याकाळचं वगैरे असं जायच्या म्हणतात. आणि आम्हाला
म्हणजे मी पण थोडीशी आवरून वगैरे पडलेले होते. दोघं पण ते झोपलेले होते म्हणतात सासू-सासरे जरा ते पण औषध घेऊन आणि या दुपारच्याच कसं मुलं नव्हती आणि ह्या दुपारच्याच कसं काय उठून गेल्या. मला कधीच दुपारचं असं कधी त्या जायच्या नाहीत म्हणतात आणि त्या गेल्या म्हणतात. ऊन होतं खूप आणि ना दगडावरती त्यांचं डोकं आपटलेलं होतं म्हणतात आणि दुपार असल्यामुळं कुणी एवढं लक्ष दिलं नाही आणि तिथंच माझ्या सासूबाई त्यांचा शेवट झालेला होता म्हणतात त्यावेळेला. म्हणजे आम्हाला खूप वेळानं कळलं, खूप वेळेपर्यंत त्या तिथंच पडून होत्या आणि दुपारी म्हणजे त्याच्यानंतर 1 तासाभरानं अर्ध्या पाऊण तासानं किंवा तासाभरानं मला ते कळलं आणि मी पळत गेले, तर ते पूर्ण संपलेलं होत्या म्हणल्या. म्हणजे हे हे त्यांच्यासोबत वाईट झालं. मी मागितलं म्हणून आईने दिलं असं नाही. पण त्यांच्या आयुष्याचं मला नाही वाटत म्हणतात, की त्यांचं काही पुढं त्यातनं चांगलं होणारच नव्हतं. बरं जिवंत होत्या तोपर्यंत त्यांचं जेवढं सगळ्यांना करता येईल तेवढं, माझ्या सासऱ्यांना पण जेवढं त्यांच्यासाठी करता येईल तेवढं त्यांनी पण केलं. माझ्या मिस्टरांनी पण केलं. असं नाही की कुणी केलं नाही. मी सून म्हणून जे खायला प्यायला घालता येत होतं त्या पद्धतीने मी केलं. पण नंतरचं त्यांचं त्यातनं बाहेर पडणं अवघड होतं कदाचित म्हणून आईंनी त्यांचा असा शेवट केला का काय मला काही माहीत नाही म्हणतात. मला खूप भीती पण आणि मला असं म्हणजे अपराध्यासारखं पण वाटायला लागलं म्हणतात, की मी असं मागायला नाही पाहिजे होतं. म्हणजे मी रागात असं बोलून गेले. पण म्हणजे आपण बोलतोयच रागात म्हणतात. पण मला ते खूप मनाला लागून राहिलं. मी खूप रडले म्हणतात आणि आईंच्या पुढं म्हटलं, की मी चुकीचं काही हे केलं नाही ना. ते आणि मी माझ्या मिस्टरांना पण बोलले, की मी असं-असं बोलले आणि ते अंगारा घातलेला होता आणि मी असं-असं बोलले. मला खूप वाईट आहे. तर ते माझे मिस्टर मला बोलले, "हे असलं काही हे करू नकोस, विचार करू नको. तुझ्या पद्धतीनं तू जे करता येईल तेवढं करत होतीस. सगळेजणच करत होतो आपण. शेवटी तिच्या नशिबात तसं होतं." आणि त्या गोष्टीनं मला दिलासा आला, की मला असं वाटलेलं, की माझे मिस्टर पण काहीतरी वेगळं म्हणतील काय? तर त्यांना माहिती होतं, त्यांनी तसं हे केलं नाही म्हणतात. पण तुम्हाला सांगू ती गोष्ट कदाचित आईंनी ह्याच्यासाठीच घडवली असेल. खूप दवाखाना, खूप पैसा चाललेला होता. कशात काही पुरत नव्हतं, हे होत नव्हतं. आणि सासूबाई गेल्या तसे 4 महिन्यात सासरे पण माझे गेले म्हणतात. आपण म्हणतोय ना म्हणतात, की जोडी जोडी असते म्हातारवयाची ती ते म्हातारपणात एकमेकांसोबत असणं खूप आहे. 4 महिन्यात सासरे गेले. आणि तिथून पुढं म्हणतात दवाखाना कमी झाला घरातला. माझ्या मिस्टरांचं तुम्हाला सांगू फक्त अंगाऱ्याच्या बळावर आणि माझ्या सासू-सासरे जसे वारले सासूबाई गेल्यानंतरच मी मंदिरात जायला सुरुवात केलेली होती. पण सासरे गेल्यानंतर म्हणतात म्हणजे काय मी त्यांनी जावं म्हणून मी हे केलं होतं असं नाही म्हणतात. पण मला वेळ खूप मिळायला लागला. का तर दिवसभर त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना हे पाहिजे, ते पाहिजे. म्हाताऱ्या लोकांचं खूप असतंय ज्यांच्या घरात असतील असे वृद्ध लोकं त्यांना माहिती आहे म्हणतात, की त्यांचंच खूप असतं ह्या वेळेतच हे पाहिजे, त्या वेळेतच ते पाहिजे. तर त्यातच दिवस कसा जातोय कळत नाही. आणि त्याच्यानंतर मला वेळ मिळायला लागला. माझी मुलं पण मोठी होती म्हणतात. त्यामुळं मला वेळ मिळायला लागला. त्यामुळं मी घरी पण रोज नेमानं भजन चालू केलं. ज्यावेळेला मंदिरमध्ये असेल त्यावेळेला मंदिरमध्ये जायला लागले आणि ज्यावेळेला घरी असेल त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला मंदिरमध्ये नसेल त्यावेळेला मी घरी उपासना चालू केली म्हणतात. मी भजनं शिकून घेतली. मी सगळ्या सेवा घ्यायला लागले म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्या गोष्टींचा खूप खूप मोठा बदल झाला म्हणतात. माझ्या मिस्टरांची मला तेच पाहिजे होतं आधी म्हणतात. माझ्या मिस्टरांचे फक्त अंगाऱ्याच्या आणि भजनाच्या बळावर माझ्या मिस्टरांची पाठदुखी हे ते प्रॉब्लेम्स हे झाले. कुठला दवाखाना नाही म्हणतात त्यांना हे केलं. कदाचित त्या स्ट्रेसमधून पण ते बाहेर आल्यामुळं म्हणजे ते कारणं होत गेली म्हणतात. पण मेन कारण गुरूंनी त्यावेळेला कृपा केली म्हणतात. का तर झोप नसायची, हे नसायची, नुसते टेन्शन्स, नुसते दवाखाने, ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्यामुळं सुद्धा त्यांचं सगळं रिलॅक्समध्ये म्हणजे झोप न करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे झालं.
आणि घरात एक पॉझिटिव्हिटी, ज्यावेळेला मी भजन करायची म्हणतात त्यावेळेला हे करायची, आणि अंगारा घालताना 11 वेळा मी ओम नमः शिवाय म्हणून अंगारा घालायची म्हणतात. त्याच्यानंतर मला शोभाताईंनी सांगितलं म्हणतात की तू नामस्मरण पण वाढव, घरामध्ये अर्धा पाऊण तास नामस्मरण करत जा. आणि मग मी ती पण सेवा घरी करायला सुरुवात केली. म्हणजे ते मुलांसाठी मी करायला सुरुवात केली आणि खरंच त्याचा खूप खूप प्रभाव पडला म्हणतात. आज मी जे तुमच्या व्हिडिओमधून ऐकते, प्रत्येक भगिनी सांगते की नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. ह्या गोष्टीशी मी पूर्ण सहमत आहे म्हणतात. माझ्या मुलांमध्ये जो बदल झाला तो फक्त नामस्मरणानं झाला. घरामध्ये जो बदल झाला तो भजनानं झाला. म्हणजे ह्या सेवेनं हा बदल होतोय, ह्या सेवेनं हा बदल होतोय असं काही नाही आहे. म्हणजे मी बोलायला लागले. पण ते त्यांना जसं ते अनुभव आला तसा त्यांनी तो सांगितला. पण मी म्हणायला लागले, असं काही नाही आहे की भजनानं ह्या गोष्टी होतात आणि नामस्मरणानं ह्या गोष्टी होतात, असं काही नाही आहे. सगळ्याच उपासनांचा सगळ्याच गोष्टींवर प्रभाव होत असतो. म्हणजे तुम्ही नामस्मरण केलं तरी पण प्रभाव होणार, भजन केलं तरी पण प्रभाव होणार. पण त्या म्हणतात की नामस्मरणाची सेवा मी प्रॉपर त्याच गोष्टीसाठी करायला लागले होते की माझ्या मुलांमध्ये चांगला बदल व्हावा, आणि तो झाला म्हणतात. अगदी म्हणजे मला वाटत होतं की 50-60% तरी बदल व्हावा, थोडा तरी बदल व्हावा. अगदी म्हणतात 100% असा बदल माझ्या मुलांमध्ये झाला म्हणतात. का तर घरचं वातावरण आईंच्या एका कृपेनं म्हणतात घरचं वातावरणामध्ये पण बदल व्हायला लागला म्हणतात. तर आम्हाला मुलांकडे लक्ष द्यायला मिळायला लागलं. मुलांबरोबर वेळ द्यायला मिळायला लागलं की तू असं कर बाबा, तसं कर बाबा. हे बाकीच्या सगळ्या गोष्टींमधून चिडचिड व्हायची, त्यांना पण आम्ही काही हे करायचं नाही, काहीतरी करा मरा तिकडं असं व्हायचं म्हणतात. तर ते कुठंतरी हे व्हायला लागलं. म्हणजे आईंनी अशा गोष्टी सगळ्यात जुळवून आणल्या म्हणतात आणि मुलांमध्ये बदल व्हायला लागला. आणि तुम्हाला सांगू म्हणतात 1.5 वर्षात हे बदल म्हणतात वर्षाच्या आत सगळे घरात घडले. ही खूप मोठी, का तर मी इतकी त्रासात होते म्हणतात, काय सांगू म्हणतात. एक दिवस म्हणजे तो आलाय, आपण आलोय जन्माला, ढकलायचं आहे म्हणून ढकलत होते म्हणतात. आणि 1.5 वर्षात म्हणतात माझी मुलं उपासनेमध्ये आली म्हणतात. मुलं जशी उपासनेमध्ये आली ना म्हणतात, इतके चमत्कारिक बदल होत गेले मुलांमध्ये म्हणतात. 2-3 वर्ष सलग करत होती म्हणतात माझी मुलं. रोजच्या रोज बालोपासना करायची, नामस्मरण करायची. स्वतः त्यांनी ज्यावेळेला सुरुवात केली स्वतःसाठी, त्यावेळेला म्हणजे माझी जबाबदारी तिथं संपलेली होती म्हणतात आणि त्यांची जबाबदारी आईंनी घेतलेली होती. आणि मग ती जशी उपासनेत यायला लागली मुलं म्हणतात, तर ती त्यांच्यामध्ये म्हणजे वेळेवर त्यांच्या गोष्टी करणं. कधीच मी हे बघितलेलं नव्हतं म्हणतात, की मुलांची खोली म्हणजे आजी-आजोबा होते त्यावेळेला त्यांना काही वेगळी अशी खोली नव्हती. सगळं हॉलमध्येच त्यांचा पसारा असायचा म्हणतात. पण आजी-आजोबा गेल्यानंतर त्यांना जी खोली दिलेली होती, ती कधी ती व्यवस्थित म्हणजे आजी-आजोबा असताना कधी त्यांना होत नाही, तुम्ही ठेवा व्यवस्थित जरा त्यांची खोली. असं म्हटलं तर ती खोली कधीही आवरायच्या नाहीत. स्वतःचा सुद्धा पसारा काढायचे नाहीत म्हणतात. पण नंतर स्वतः त्या खोल्या आवरणं, हॉल आवरणं, जसं माझी मुलं आईंच्या मार्गात यायला लागली ना, तसं लोटून काढणं, भाज्या निवडणं, ही सगळी कामं मी काही शिकवायला लागलं नाही म्हणतात. ते आपसूक करायला लागले. आणि सॉरी मध्येच हे करायला लागले मी. तर असे वेगवेगळ्या विषयावर मला असं फोन येतायतं. म्हणजे असं काही नाही की मला आता मी फोन आला की मला असं वाटतं की मी अनुभवासाठी आला आहे, तर मी घेतला. तर ते वेगळेच प्रॉब्लेम्स वगैरे माझ्याशी शेअर होतात. बऱ्याच जणांना ना काय वाटतंय, मी अगदी सामान्य हे प्रत्येक व्हिडिओमधून मी सांगते. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ताई काय करू मग? मला काहीतरी हे सांगा, काहीतरी सोल्युशन असं हे होतं. मी माझ्या पद्धतीनुसार सांगते. पण त्याच्यासाठी ना तुम्हाला सांगेन की आपण एक हे बनवू WhatsApp ग्रुप वगैरे असं ते आणि एक विद्या म्हणून आहे. सॉरी, मला माझ्या लक्षात आलं नाही ती म्हणजे
नाव सांगू नका असं काहीतरी हां, म्हणजे आहेत त्या भगिनीने हे केलेलं होतं. तर त्यांचं एक लिंक आहे. तर ती लिंक पण मी देईन. तिथं पण तुम्ही WhatsAppला तुम्ही तिथं जॉइन होऊ शकता. त्यांचं काहीतरी पहाटे 4 ते 5 काहीतरी नामस्मरण वगैरे असं काहीतरी आहे. ह्या ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि त्यांनी नामस्मरण वगैरे पहाटे 4 ते 5 असं काहीतरी घेतात वगैरे. WhatsAppचं त्यांचं हे आहे. तर तुम्ही तिथं जाऊन ते आता मला आठवलं म्हणून आता मला आठवतच नव्हतं. तर ती लिंक पण मी शेअर करते या ग्रुप हे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही जाऊन जर पहाटे कुणाला होत असेल तर जावा ते जॉइन करा. नामस्मरण वगैरे करा. म्हणजे त्याच्यामुळं पण मन छान हे होईल. आणि जर तुम्हाला म्हणजे पर्सनली असं काही प्रॉब्लेम शेअर करायचे असतील तर मी ना मेंबरशिप म्हणून असं हे दिसेल तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ शॉर्ट्स असं दिसतं ना खाली. तर त्याच्यामध्ये मेंबरशिपमध्ये तर मेंबरशिप जर हे केली तर मग मी ते स्पेशली मेंबर्ससाठी का तर हे ना अनुभवाचे व्हिडिओ हे करायचे का ह्यांच्याशी म्हणजे हे बोलायला जास्त वेळ म्हणजे खूप जास्त वेळ मग आणि माझं कामं वगैरे ह्या गोष्टींवर खूप लोड येतोय त्या गोष्टींवर. बरं मग मी असं ऑन दी स्पॉट मला काहीतरी तुम्ही प्रॉब्लेम्स तुमचे शेअर केले. मी तसे ना लगेच काय सांगणार, मी काय सांगू असं पण मला वाटतं. तर त्याच्यावरती काहीतरी सॉल्युशन आपण काढू, हे करू. तर ते मेंबरशिपमध्ये हे केलं, तर मी त्यांच्यासाठी असं आपण म्हणतो ना लाईव्ह वगैरे त्या व्यक्तींसाठी वेगळी हे करू. शॉर्ट्स व्हिडिओ त्यांच्यासाठी जे पण काही प्रयत्न करता येतील त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी. तर मग मेंबरशिपचं तिथं ऑप्शन आहे. तुम्ही तिथं जाऊन सगळं चेक करा आणि तिथं हे करा. जर कुणाला असे प्रॉब्लेम्सवर तुमच्या हे करायचं असेल, आपण वेगवेगळ्या गोष्टी करू की जेणेकरून मी हे सांगेन तुम्हाला, आपण आजूबाजूची परिस्थिती बदलवू शकतोयच असं नाही आहे. पण अध्यात्मातून किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या करून आपण स्वतःला बदलू शकतोय. स्वतःच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतोय. हे आपल्या हातात आहे. हे नक्कीच आपण करू शकतोय. करू शकतोय. 101% आपण करू शकतोय. भले बाजूची परिस्थिती आपण बदलू शकत नसू, तर आणि बदलावंच नाही, बाजूच्यांना बदलण्यापेक्षा आधी स्वतःला जर बदललं, तर खूप जास्त आपण आनंदात राहू शकतो. हे माझं पर्सनली मत आहे. आणि ते स्वतःला बदलण्यासाठी अध्यात्म आणि बऱ्याच आणखी काही काही गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला बदलाव्या लागतील. आणि ज्यावेळेला आपण स्वतः बदलतोय, आपल्यात झालेला बदल खूप चांगला असेल, तर तो बदल पुढच्या व्यक्तींना बदलवायला डेफिनेटली कारणीभूत होतोय. त्यामुळं ना ह्या अशा काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही बघा हे करा. तर का तर हे व्हिडिओच्या ह्याच्यातून तुम्ही मला अनुभवाचे व्हिडिओ आहेत म्हणून मी कॉल घेतला आणि ते मग दुसरेच विषय बोलले गेले, तर मग तिथं नाही हे होत. मग तिथं कुठेतरी सगळंच ऑन दी स्पॉट मला विचारल्यामुळं मला पण उत्तर देता येत नाही. काय आहे मग मग मी असं काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील. आता एका मुलीने हे केलं, ते SG लाईफवर तो व्हिडिओ पण शेअर करायचा अजून राहून गेलेला आहे. तर ते एकदमच असे अचानक प्रॉब्लेम्स आले, तर मी तुमचे प्रॉब्लेम्स नाही सॉल्व्ह करू शकत. तर त्याच्यासाठी जे मेंबर्स असतील त्यांना एक वेगळी लाईव्ह घेतली जाईल. त्यांच्यासाठी शॉर्ट्स बनवले जातील. त्यातनं बाहेर काढण्यासाठी जे माझ्याकडून करता येईल ते 101% माझं सगळं देऊन मी हे करेन. माझे जेवढे प्रयत्न देता येतील तेवढे प्रयत्न देऊन त्यातनं तुम्हाला एकदम चांगलं मी नाही हे करणार आणि त्याच्यासोबत मेन अध्यात्म पाहिजे. तर ते कुठेतरी तुमचं हे होणार आहे. आणि जे मोस्टली जे हे करतात ते आत्ता आईंच्या मार्गात आलेले किंवा आधीपासून खूप आहेत, पण त्यांना खूप तरी पण त्रास आहे असेच आहेत. तर त्यामुळं त्या त्या गोष्टी तर होणारच. पण ह्यातनं मी तुम्हाला पूर्ण म्हणजे आश्वासन देते, आईंच्याच कृपेनं तुम्हाला आश्वासन देते, की आपण बाहेरची परिस्थिती
नाही बदलू शकलो तरी स्वतःमध्ये बदल केला तर खूपसे बदल बाहेरच्या परिस्थितीमध्ये सुद्धा होतात. स्वतःमध्ये बदल केला तर स्वतः आनंदी राहू शकतोय आपण, हे तरी डेफिनेटली होऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर तुम्ही बघा ह्याच्यामध्ये आहे ऑप्शन, तो ऑप्शनला हे करून मग नंतर आपण त्याच्यावरती हे करू. तर अनुभव तिथंच असं हे होतं आहे आणि अनुभवाकडे येते मग मी कुठे होते? सॉरी. मग हां, ताई मग म्हणत होत्या, की मुलांमध्ये खूप खूप छान बदल झाले म्हणतात माझ्या. स्वतः मला भाजी निवडू लागायचे. म्हणजे ही सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि आता आता सगळं म्हणजे अगदी व्यवस्थित. तब्येतीच्या माझ्या तक्रारी थोड्या आता जरा झालेल्या आहेत म्हणतात. मिस्टर माझे अगदी अगदी व्यवस्थित आहेत. मिस्टर पण माझ्या आईंच्या मार्गात आले ह्या सगळ्या गोष्टींमुळं. खूप चांगल्या रीतीनं मोठा मुलगा चांगलं हे करायला लागला म्हणतात, जॉब करायला लागला. छोटा बिझनेस करतोय म्हणतात. खूप लहान वयात मुलं स्वतः हे झाली म्हणतात. चांगल्या पद्धतीनं सगळं चांगलं चाललेलं आहे म्हणतात. काही आता अडचण नाही आहे. फक्त माझी तब्येत तेवढी आता आईंनी चांगली ठेवून त्यांची सेवा करून घ्यावी, एवढीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे म्हणतात. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.